नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कैरीची चटणी करणार आहोत। त्याच्यासाठी लागणार साहित्य, एक कैरी आहे घेतलेली, मिरच्या ह्या सपक आहेत, आणखीन ह्या तिखट आहेत। तुम्हाला कोणत्या पद्धतीची चटणी करायची, तिखट किंवा सपक, त्या पद्धतीने घ्या। एकच छोटा कांदा घेतलेला आहे, कूट आहे शेंगाचा, कोथिंबीर थोडी, मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार घालायचं आहे, आणि थोडी साखर जास्त घेतली आहे कारण कैरी आंबट असल्यामुळे आपल्याला साखर लागणार आहे। थोड्या साहित्यामध्येच ही चटणी आपली अतिशय छान होते। ती तुम्हाला कशी करायची मी ती दाखवते। सगळ्यात प्रथम आपल्याला ही कैरी ना बारीक चिरून घ्यायची आहे, कोथिंबीरही चिरून घ्यायची बारीक, आणखीन कांदाही चिरून घ्यायचा आहे। कारण कसं आहे, हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कैरी बारीक चिरून घेतली आहे, कांदाही चिरलेला आहे, कोथिंबीरही चिरले। ही कैरीची कोय जी आहे मी हिला टाकणार नाही आहे, आमटी करताना त्याच्यामध्ये ह्याचा वापर करणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण कांदा घालायचा आहे। पहिला कांदा बारीक करून घ्यायचा, त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे। सपक मिरची मी घेतलेली आहे, आणखीन तिखट मिरची एक घेतलेली आहे। त्याचबरोबर कोथिंबीर मी त्याच्यात ॲड करते। सुरुवातीला ह्याला थोडं फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, असं बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं ओबडधोबड आहे। आता त्याच्यामध्ये ना ही कैरी मिक्स करायची, थोडीच घालते, जास्त घालू नका। मीठ आणि साखर घालायची। हे पहा, हे बारीक करून झालेलं आहे। आता राहिलेली कैरी देखील आपण त्याच्यात मिक्स करू, कारण हे छोटं भांडं आहे ना मिक्सरचं, म्हणून मी थोडं थोडं घालून फिरवते। जास्त घातलं ना ते बाहेर येण्याची शक्यता आहे। हे असं बारीक करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी कूट घालते, शेंगाचा कूट थोडं जास्तच लागतो। मीठ मात्र चवीनुसार घाला, एकदम जास्त सुरुवातीलाच घालू नका। साखर थोडी जास्त लागते, अंदाज घेऊन घाला। काही काहींना गोड आवडतं, काही काहींना थोडी आंबट आवडते। मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे। आता ह्याला मी बारीक करून घेते। हे पहा, अतिशय छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। शक्यतो छोट्या भांड्यातच थोडी थोडी घालून करा। जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर मात्र मोठ्या मिक्सरच्या भांड्यात करा। तर थोडा हा बारीक कूट आहे राहिलेला, तोही मी त्याच्यात ॲड करते। साखर मात्र भरपूर लागली आहे त्याला, जवळजवळ 4 ते 5 चमचे मी साखर घातली आहे। तुम्ही अंदाज घेऊन त्याच्यात साखर घाला। अतिशय छान अशी ही आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे। उन्हाळ्यामध्येच आपल्याला ह्या कैऱ्या मिळतात, त्याच्यामुळे शक्यतो ही चटणी तुम्ही करत जावा, मुलांनाही आवडेल। हे पहा, छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। हे पहा, आपली खूपच छान अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन बेलही वाजवा। त्याचप्रमाणे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चटणी करा, आणखीन कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। थँक्यू।